पुण्याच्या सावरकर नगर चौकात कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस हवालदारासोबत वाद घालून त्यांना चपलेने मारहाण केल्याची संतापजनक घटना 2 जून रोजी घडली आहे। सोनेगाव वाहतूक विभागात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस हवालदार मांडवकर सकाळी 9 वाजतापासून सावरकर नगर चौकात ड्युटीवर होत्या। दरम्यान एका दुचाकीवर एक इसम आणि मागे एक महिला संशयास्पदरित्या जाताना दिसले। चालकाचे वय कमी वाटल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला लायसन्स मागितले। यावरून मागे बसलेल्या महिलेने पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली। वाद वाढल्याने महिला पोलीस जेव्हा कारवाईसाठी गाडीचा फोटो काढू लागल्या तेव्हा त्या आरोपी महिलेने पोलिसांचा मोबाईल हिसकावून फेकून दिला, त्यांना अश्लील शिवीगाळ केली आणि चपलेने मारहाण केली। प्रतापनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित महिला आणि दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे। महिला पोलीस हवालदार आहेत मांडवकर म्हणून, त्यांची सोनेगाव वाहतूक विभागात नेमणूक आहे। त्या दिनांक 2/6/2026 सकाळी 9 वाजतापासून ट्रॅफिक कंट्रोल करता सावरकर नगर चौक येथे कर्तव्यावर होता। त्या दरम्यान त्यांना एक वाहन जे आहे डबल सीट, एक व्यक्ती आणि एक महिला मागच्या सीटवर बसलेली असे संशयितरित्या दिसले। त्यांना ते समोरचा जो मुलगा आहे त्याचं वय कमी वाटल्याने त्यांनी त्यास थांबून लायसन्सची मागणी केली। त्या दरम्यान त्या वाहनावर मागे बसलेली जी महिला आहे तिने यांच्यासोबत वाद घातला आणि मी सोशल वर्कर आहे, वकिलाची मुलगी आहे असं म्हणून त्यासोबत वाद करून त्यांची ज्या मोबाईल आहे, ज्या महिला ज्या ट्रॅफिक अंमलदार आहे त्याची जे फोटो काढत होते त्यावेळेस त्यांचा मोबाईल फेकून दिला। त्यानंतर चपलेनसुद्धा मारहाण केलेली आणि शिवीगाळ केलेली आहे। यावरून सदर अनोळखी महिलेवर आणि जो वाहन क्रमांक MH31 GB 9464 दुचाकी वाहन आहे त्याच्यावर त्याच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावरून महिलेचं नाव आपण माहिती केलेलं आहे। आता पुढील तपास सुरू आहे। PSI दंडालय पुढील तपास करीत आहे।